बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची चर्चा बैठक जी सुनीलजी बरंगे यांच्या निवासस्थानी पार पडत आहे। तसेच येथे स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी हे उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच मातोश्री आई वाराणसी ठुमरीकर हे उपस्थित, यांना माझा प्रणाम। आणि सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार। तरी आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम यावर आधारित अनुभवित आहे। या मार्गामध्ये जो पण सेवक या मार्गात आला आहे तो दुःखी चालला आहे। कोणी सेवक असा नाही आहे की जो सुखात आला आहे। कोणत्या ना कोणत्या सेवकाचे काही ना काही कारण आहे, त्यामुळे या मार्गात सेवक आलेला आहे। तसेच माझे कारण आहे, माझ्या घरी पण तशीच परिस्थिती होती। कधी माझ्या ताईवर, कधी माझ्या भावावर, कधी वडिलावर, आईवर हे वैधवानाचे काही ना काही चालू होते। तर माझे बाबा स्ट्रॉंग असताना माझ्या आईवर वैधवानाचा खूप मोठा करार केला होता। माझ्या आईचे पूर्ण शरीर टोटल गोट्यासारखे कडक झाले होते। माझ्या वडिलांनी इकडे तिकडे नेऊ वैधवानाकडे नेऊ कसं तर तिला ठीक केलं। तसेच माझं गाव भुगाव म्हणून गाव आहे, माझ्या वडिलांना माझ्या आईला भुगावत नेले। त्यानंतर कोणते डॉक्टरचा काही उपचार लागत नव्हता। तर घरच्या सर्वांचे मत पाहिजे मार्गात यासाठी, कोणाचा पण नाही शब्द निघाला तर मार्गात येऊ नये असं मानले जाते। तर माझी आईनं शब्द नाही काढला तर तेव्हा माझ्या वडिलांना सर्व ठिकाणी जेवढं पण होतं वैधवानी पाहू इकडून तिकडून करून माझ्या आईला ठीक केलं। तसंच ठीक 1-2 वर्षानंतर माझ्या वडिलाला वैदानी छातीत फोपसाला छिद्र पाडून गंदा पाणी जमा झाला होता पूर्ण। तर माझे वडील चांडकमध्ये भरती होते। माझ्या वडिलाचे 2 ऑपरेशन झाले। पहिला ऑपरेशन झाला तरी पण गंदा पाणी निघत होता। त्याच्यानंतर डॉक्टरनी दुसरा पण ऑपरेशन केला, तेव्हा माझी वय 7वी ते 8वीत होतो मी। तर डॉक्टरनी 2 ऑपरेशन करून पण गंदा पाणी बाहेर निघतच होतं। तेव्हा माझ्या वडिलांचं काही थारावर काम नव्हतं। माझ्या वडिलाच्या पुतण्या राहत होता। माझ्या वडिलाले पूर्ण वैद्याचे धागेदोरे बांधले होते। तर त्या धागेदोऱ्याच्या याच्यामध्ये माझे तो वार आता म्हणते असा, जे पाहणारे होते ते सांगत होते की अमावस्याचा करार आहे, अमावस्याचा असा आहे तसा आहे। तर माझ्या वडिलाच्या पुतण्यावर वार आला। माझ्या वडिलाच्या पुतण्या दवाखान्यामध्ये उबळा पडला, त्याच्यात ट्रीटमेंट चालू होतं। माझ्या वडिलाचे 2 ऑपरेशन होऊन फोफसाच्या पाणी बंद होत नव्हतं। डॉक्टरना सर्व तऱ्हेचे डॉक्टर इकडे तिकडे आम्ही हातपाय हलवले तरी काही करत नव्हते। त्याच्यानंतर डॉक्टरना डायरेक्ट म्हटलं की तुला ज्याला भेटायचं आहे भेटून घे, तुझ्या घरच्या वाल्याला मुलाबाळाला भेटायचं आहे भेटून घे, कारण की आम्ही काहीच नाही करू शकत। डॉक्टरना डायरेक्ट हात वरत गेले। माझ्या वडिलांना माझ्या आईला फोन केला। आईला म्हटले की तू मुलाबाळाला घेऊन ये, डॉक्टर असे म्हणत आहे, मी काय वाचू शकत नाही, जे पण आहे ते पाय। तर माझ्या आईनी शब्द काढला की मी मार्गात जातो। माझे वडील आणि मी सर्वजण आम्ही हो असा शब्द काढला। त्या आपला कार्यकर्त्याला घेऊन आणि समोरच्या बोरकर एक सेवक यांनी माझ्या वडिलांना दवाखान्यात घेतले चांडकमध्ये आणि त्यांना तीर्थ दिलं एक ग्लास बनवून। माझे वडील 15 मिनिटात उभे झाले तिथं। एवढी प्रचंड शक्ती आहे ह्या मार्गात, त्या मार्गाला कधी विसरू शकणार नाही। आणि माझ्या वडिलांना डॉक्टर म्हणत होते की असं कसं आश्चर्यचकित झाला आहे, तर आम्ही करू नाही शकलो ना, अशी कोणती शक्ती आहे। आणि म्हणजे पूर्ण डॉक्टर एकदम अचकित झाले, अचानक असं कसं झाला। आणि माझ्या वडिलाला 15 दिवसात सुट्टी मिळाली आणि आश्रममध्ये पैदल गेले, पायी चालत। त्याच्यानंतर आम्ही सर्व ह्या मार्गात ह्या कारणाने आलो आणि सर्व ठीक आहे आमच्याकडे। मी या भगवंता मार्गात आल्यानंतर आम्ही जे स्वप्न पाहिले नव्हते ते स्वप्न बघितले आहेत। आमची कधीच मागं नाही बघितलं। आम्ही हर 2 वर्षात काही ना काही समोर चाललो। फक्त माणसाची नियत, तुमच्या प्रेम संबंधाच्या त्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाने चालला, तुम्हाला एक पण काटा रुतणार नाही, अशी या शक्ती ह्या मार्गात दिली आहे। आणि या भगवंतामध्ये ह्या आपल्या शब्दात आपण जे बोलतो ते खूप मोठी पॉवर आहे। असे समजा नको का इकडे का बोलताव तिकडे का बोलताव, खूप मोठी भगवंता शक्ती आहे। बस एवढे बोलून मी आपलं नमस्कार।